सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सन 2025-26चा एकूण 1132 कोटींचा अर्थसंकल्प सादर. प्रभारी आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी प्रशासकीय महासभेत सादर केला. अर्थसंकल्प कोणतीही करबाड नसलेला अर्थसंकल्प प्रशासकीय महासभेत मंजूर. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सन 2025-26चा एकूण 1132 कोटींचा अर्थसंकल्प आज प्रभारी आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी प्रशासकीय महासभेत सादर केला आणि यामध्ये राज्य केंद्र सरकारकडून तसेच जिल्हा नियोजनमधून येणाऱ्या निधीच्या आधारे 15% वाढ करून हा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचा भांडवली आणि महसुली खर्च गृहीत धरून कोणतीही करवाढ नसलेला 19 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी महासभेसमोर सादर केले. यामध्ये वृक्षगणना करणे, श्वान निर्बीजीकरण करण्यासाठी स्वतंत्र शेल्टर उभारणे, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उभारणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी 10 नवे हजारी शेड उभारणे, ई-ऑफिस प्रणाली लागू करणे, ट्रिमिक्स कॉन्क्रीट रोड करणे, रोड डिव्हायडर बसवणे, शहरी ई-बसेस योजना राबवणे, सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देणे, स्वच्छता किटसाठी विशेष तरतूद, पुस्तक पिढी उभारणे, महापालिकेच्या खुल्या भूखंडांना नाव लावणे, DP रस्त्यांसाठी तरतूद, तर मिरजेत खाऊ गल्लीसाठी विशेष तरतूद करण्यात आली. कोणतीही करवाढ नसणारा आणि 19 कोटी शिल्लकीचा सांगली महापालिकेचा 1132 कोटींचा अर्थसंकल्प आज प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, वैभव साबळे, शिल्पा दरेकर, विजय यादव, मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंगडे, मुख्यालय लेखा परीक्षक शिरीष धनवे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुरणे, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व विभागांचे खातेप्रमुख आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.